माहितीमध्ये घेतो. आपला हा व्हिडिओ आहे फक्त आपलं फक्त मर्यादित ठेवा. सांगायचं नाही माझं वाटतं ना त्यांना माहिती आहे त्यांना स्वप्न पडलंय त्यांना नाही स्वप्न पडले साहेब. मला त्यांनी विचारलं नव्हतं. माझं काम आहे तुम्हाला काय ते नाही. मी विचारतो हे माझ्याकडे आहे तुमच्याकडे आहे तुम्हाला पाहिजे का. वी आर सेल्समन यार बरोबर ना. माझ्याकडे आहे तुम्हाला पाहिजे का त्यांना गरज असेल तर घे नाही तर नाही म्हणून ते का स्वतःहून विचारायला लागणार काय तुमच्याकडे हे आहे का हो नाही ना. नवीन माणूस आला बाबा हे बघा असं आहे त्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्याला आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. यांच्याकडनं घ्या तुमच्या बघायचं युट्यूबवर आहे. तर पहिली गोष्ट काय पाहिजे आपल्याला फायर म्हणजे काय. काय फायर इज अ केमिकल रिॲक्शन. आग ही काय केमिकल रिॲक्शन ती कशी तयार होते जर हे माहिती असेल आग लागल्यावर काय करायचं ते आपण बघणार. पण आग कशी लागते हे जर मला माहिती असेल तर मी काय करू शकतो. आग न लागण्यासाठी पहिलं प्रयत्न करू. आगच लागली नाही तर वी आर ऑल सेफ बरोबर ना. तर आग काय होते त्याला 3 गोष्टी लागतात. कुठल्या कुठल्या ऑक्सिजन फ्यूल आणि टेम्परेचर बरोबर. हा फायर ट्रायंगल आहे काय ऑक्सिजन फ्यूल आणि टेम्परेचर बरोबर. ऑक्सिजन आपण सगळी करतो काय करू शकतो का नाही. ऑक्सिजन हा ऑल एरियात असतो. 99% ठिकाणी ऑक्सिजन असतो. 1% फक्त काय झालं काही त्याचा जागा आहे तिथं ऑक्सिजन नसतो बरोबर. पण सगळीकडे ऑक्सिजन आहे. मग ऑक्सिजन आपण बंद करू शकतो का नाही. तर आपण 2 गोष्टी टाळू शकतो काय टेम्परेचर आणि फ्यूल बरोबर आहे. म्हणजे काय समजा इथं जर हीट ट्रीटमेंटचं काम चालू आहे हिटिंगचं काम चालू आहे तिथं चालणारी वस्तू पेट्रोल कोण घेऊन जातो आपण काय म्हणू शकतो आला इथं ऑक्सिजन आहे टेम्परेचर आहे फ्यूल घेऊन जाऊ नकोस बरोबर आहे. किंवा पेट्रोल डिझेल आहे चालणारी वस्तू आहे तिथं आगपेटी घेऊन जाऊ नकोस का तर फ्यूल आहे ऑक्सिजन आहे टेम्परेचर घेऊन जाऊ बरोबर ना. म्हणजे 3 गोष्टीची एक गोष्ट आपल्याला बाजूला काढायची. ओके कळलं. आता आग लागल्यानंतर आगीचे आपल्याला प्रकार माहिती पाहिजे. काय पाहिजे प्रकार माहिती पाहिजे. तर काय असतात आगीचे प्रकार किती किती 6 किती 6. पहिले 5 होता आता 6वा एक झाला तर ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कुठले कुठले आहे पहिला कुठला येतो जनरलचा कुठला येतो सेकंड लिक्विड फायर. थर्ड ऑइल फायर. फोर्थ मेटल केमिकल फायर. फिफ्थ इलेक्ट्रिक फायर आणि सिक्स्थ किचन फायर बरोबर. ए बी सी डी ई के एफ नाही. एफ हा अमेरिकन इंग्लिशमध्ये वापरला जातो. आपल्याकडे ब्रिटिश इंग्लिश वापरतात इंडिया म्हणून त्याला आपण के म्हणतो. ए बी सी डी ई के कळलं हे फॉर किचन फायर. ओके. आता जनरल फायर मध्ये काय येतं पाला पाचोळा कागद पेपर सगळं आहे बरोबर. बी मध्ये कुठले येते लिक्विड फायर. लिक्विड फायर मध्ये काय ना ज्वलनशील लिक्विड पेट्रोल डिझेल थिनर पेंट बरोबर. थर्ड काय येतं गॅस फायर. गॅस फायर मध्ये काय येतं ज्वलनशील गॅस बरोबर. LPG मिथेन बरोबर CNG है ना. त्याच्यानंतर फोर्थ काय येतं मेटल आणि केमिकल. मेटल म्हणजे काय मेटलला आग लागते का नाही तर ते वितळलेलं मेटल असतं. ते जर समजा जमिनीवर वगैरे सांडलं तर त्याचं टेम्परेचर फास्ट असतं बरोबर. त्याच्यामुळे फायर जनरेट होते किंवा त्याच्यात समजा एखाद्यानं काय तरी नॉर्मल टेम्परेचरची वस्तू टाकली तरी काय होतो ब्लास्ट होतो आणि जे इतरत्र सांडतं किंवा जळणारे ज्वलनशील केमिकल असू शकतं बरोबर. केमिकलच्या फॅक्टरीला आग लागली आपण म्हणतो आहे ना बरोबर. ते केमिकल असतं. आणि फिफ्थ काय येतं इलेक्ट्रिक फायर. इलेक्ट्रिक फायरमध्ये काय असतं एकच शॉर्ट सर्किट कारण त्याच्यावेळी फार हाय टेम्परेचर होते वरचं इन्सुलेशन वितळतं आणि मग काय होतं की वायर त्या पद्धतीने शॉर्ट सर्किट होतं बरोबर आहे. इलेक्ट्रिक फायर कुठपर्यंत असते
जिथपर्यंत त्याच्यात इलेक्ट्रिक सप्लाय चालू असतो तिथपर्यंत ती इलेक्ट्रिक फायर. एकदा तुम्ही मेन स्विच बंद केला, इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाला तर ती फायर ह्यापैकी कुठली तरी होणार. नॉर्मली जनरल चालत असते कारण इन्सुलेशन वरती चालत असताना काय वायरिंग वगैरे जळत असेल म्हणजे ते साधारण फायरमध्ये येते बरोबर. पण जिथपर्यंत इलेक्ट्रिसिटी सप्लाय चालू असतो तिथपर्यंत ती काय असते इलेक्ट्रिक फायर. नंतर असते के म्हणजे किचन काय, त्याच्यात काय कुकिंग ऑइल आणि फॅट्स जे म्हणजे कंपनीची पॅकिंग वगैरे असतं तिथं ते त्या आगीला आपण क्लिअर. आता आपण आजार काय तो पाहिला, आजारावरचा उपाय बरोबर. त्याच्यात पण आपल्याला काय समजायचं आहे बघा. आता काय काय असतं पहिलं आपण काय म्हणजे आधीचे प्रकार आणि नंतर त्या प्रकारावर कुठला प्रकार मोडतो बरोबर. तसंच आता आपण फायर एक्सटिंग्विशरचे प्रकार बघतो. फायर एक्सटिंग्विशरमध्ये बेसिक फायर एक्सटिंग्विशर असतो हा ड्राय केमिकल पावडर. कुठला ड्राय केमिकल पावडर. त्याच्यानंतर कुठला येतो फोम टाईप. कुठला येतो कुठला येतो फोम टाईप बरोबर. त्याच्यानंतर कुठला येतो CO2. कुठला येतो CO2 कार्बन डायऑक्साईड. ओके ओके. आता ह्याच्यात अजून एक बेसिक असतो वॉटर CO2. कुठला असतो वॉटर CO2. तो इथे येतो पहिला बरोबर. त्याच्यात काय नसतं सोडा वॉटर म्हणतात त्याला. CO2 आणि वॉटर मिक्स झालं की काय होतं सोडा तयार होतो बरोबर. तर त्याच्यात काय असतं CO2चं कार्ट्रिज असतं ते पाणी असतं ते फोडल्यावर पाण्याचा फवारा होतो